पुणे येथील हिंजवडीतील मिनी बस जळीत कांड अपघात नसून हा घातपात आहे। पगार न दिल्याचा राग धरून चालकानंच बस जाळली आहे। हिंजवडीतील मिनी बस जळीत कांड घटना अपघात नसून हा घातपात असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलंय। चला तर ही सविस्तर बातमीच जाणून घेऊया। हिंजवडी येथील बुधवारी एका मिनी बसला भीषण आग लागून एका खाजगी कंपनीतील 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला होता। या प्रकरणात आता एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे। बसला लागलेली आग ही अपघात नसून तो घातपात असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आलंय। पत्रकार परिषद घेत पोलिसांनी याबाबत सविस्तर माहिती सुद्धा दिली आहे। मिनी बसचा चालक जनार्दन हंबर्डीकर यानं हा घातपात केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय। खाजगी कंपनीकडून दिवाळीत मिळालेलं कमी मानधन आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक याचा बदला घेण्यासाठी चालक जनार्दन हंबर्डीकर यानं स्वतः बसला आग लावली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। केमिकल आणि काही कपड्याचे तुकड्यांचा वापर करून बसला आग लावून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चालकानं बसच्या बाहेर उडी मारली होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेली आहे। हिंजवडीमधील एका खाजगी कंपनीमध्ये ग्राफिक्सचं काम केलं जात होतं। ग्राफिक्सचं मशीन पुसण्यासाठी एका केमिकल सुद्धा वापरलं जायचं। हेच केमिकल जनार्दन यानं कंपनीतून चोरून ते ड्रायव्हर सीटच्या खाली ठेवलं होतं। तसंच त्यानं एक काडी पेटी सुद्धा सोबत ठेवली होती। घटनेच्या दिवशी या सर्व गोष्टींच्या आधारे त्यानं आग लावली। यानंतर मोठा स्फोट सुद्धा झाला व आग बसमध्ये पसरली। या घटनेत 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता। पूर्वनियोजित कट कारस्थान करून त्यानं हा घातपात घडवून आणला, असं पोलीस तपासातून समोर आलंय। बसमध्ये एकूण 12 प्रवासी होते। आग लागल्यानंतर काही कर्मचारी बाहेर पडण्यात यशस्वी झाले, परंतु त्यांचे 4 सहकारी गाडीतून बाहेर येऊ शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला। इतर जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या घटनेचा तपास केला जात असता अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत।